द्रोणाची पर्वा करू नकोस, भीष्माचे भय धरू नकोस व कर्णावर शस्त्र कसे चालवू असे म्हणू नकोस. जयद्रथाकरिता काय उपाय करावा याविषयी तुझ्या बुद्धीला विचार करण्याचे कारण नाही. वरील प्रमाणे जे जे नावाजलेले वीर आहेत ते देखील एक एक पाहिले तर सर्वच भिंतीवर काढलेल्या सिंहाच्या चित्रासारखे ओल्या हाताने पुसून जाण्यासारखे आहेत. अर्जुना, अशी वास्तविक स्थिती असताना युद्धाचा समुदाय तो काय उरलेला आहे? हा सर्व नुसता आभास आहे. बाकी बाहेरील देखाव्याशिवाय इतर जे बळ, तेज वगैरे आहे ते मी सर्व नाहीसे केले आहे. ज्या वेळेला तू हे सैनिक माझ्या तोंडात पडलेले पाहिलेस त्याच वेळेला या सर्वांचे आयुष्य संपले. आता हे पोकळ सोपटाप्रमाणे राहिलेले आहेत. म्हणून लवकर उठ. मी यांना आतून मारले आहे व तू यांना बाहेरून मार आणि नसत्या शोक संकटात पडू नकोस. आपणच निशाण उभे करावे व आपणच त्यास कौतुकाने बाण मारून ते पाडावे. यात जसे बाण हे निमित्त मात्र आहेत त्याप्रमाणे या सर्वांना मीच उत्पन्न केले व मीच मारले आहे. त्या बाणाप्रमाणे यात तू केवळ निमित्त आहेस. अर्जुना, तुझ्या हिताला विरुद्ध असे जे काही एक उत्पन्न झाले होते ते उत्पन्न होता क्षणीच वाघाने नेले, म्हणजेच उत्पन्न झाल्याबरोबरच ते नाहीसे झाले. आता वाटेतील काटा आयताच निघाल्यामुळे तुला मिळालेल्या राज्यासह हे सर्व यश तू भोग. तुझे भाऊबंद स्वभावतःच गर्वाने फुगून गेले होते व जगामध्ये ते बलवान आणि मदोन्मत्त झाले होते. त्यांना मुळीच सायास न लागता तू साफ नाहीसे केलेस. अर्जुना, या जगामध्ये अशा या गोष्टी सर्व जगताच्या वाचारूपी पटावर लिहून ठेव. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याप्रमाणे ही सर्व हकीकत त्या मनोरथ पूर्ण न झालेल्या कुरु देशाच्या राजाला म्हणजे धृतराष्ट्राला संजय सांगत आहे. मग ज्याप्रमाणे गंगेचे पाणी सत्यलोकापासून सुटले असता सारखे खळखळ वाजत जाते, त्याप्रमाणे तो श्रीकृष्ण बोलत असता गंभीर वाणीचा ओघ खळखळाटाने चालला होता. मोठमोठ्या मेघांचे लोट एकाच वेळेला उठले असता जसा गडगडाट व्हावा किंवा मंदर नावाच्या पर्वताने क्षीरसमुद्रामध्ये ज्याप्रमाणे मंथन करताना आवाज घुमावा, त्याप्रमाणे अगाध व अनंत रूपधारी विश्वाचे कारण असलेल्या श्रीकृष्णाने गंभीर अशा मोठ्या शब्दाने भाषण केले. ते अर्जुनाने थोडेसे ऐकले तोच सुखाचा म्हणा की भीतीचा म्हणा दुप्पट जोर झाला. कशाचा हे आम्हास माहीत नाही, परंतु एवढे खरे की त्यामुळे त्याचे सर्व शरीर थरथरा कापावयास लागले. त्यास झालेले सुख अथवा भय थेट हृदयापर्यंत जाऊन भिडल्यामुळे तो आपल्या पायापर्यंत लवला आणि त्याच सपाट्यात कसे तरी करून त्याने हात जोडले. तो आपले मस्तक पुन्हा पुन्हा प्रभूच्या पायांवर ठेवू लागला. याचप्रमाणे काही बोलण्याचा प्रयत्न करावा तोच त्याचा कंठ भरून राही. हे सुख झाल्याचे लक्षण आहे की भीतीचे आहे याचा तुम्ही आपल्या मनातच विचार करून निर्णय करा. परंतु त्यावेळेला देवांनी केलेले भाषण ऐकून अर्जुनाची अशी ही स्थिती झाली हे मी श्लोकाच्या वरील भीत भीतः प्रणम्य या पदावरून जाणले. मग तसाच भीत भीत तो पुन्हा श्रीकृष्णाच्या चरणाला नमस्कार करून म्हणाला, महाराज, आपण जसे बोललात, मी सर्वभक्षक काळ आहे आणि सर्वांचा नाश करणे ही तर माझी लीलाच आहे. हे जे तुझे बोलणे ते आम्ही खरोखरच खरे मानू. परंतु हे परमेश्वरा, आपण जे काळ त्यांनी आज स्थिती काळी पालन करण्याच्या वेळेसच जगाचा संहार करावा हे माझ्या विचाराला पटत नाही. शरीरात असलेले तारुण्य कसे नाहीसे करावे व नसलेले म्हातारपण कुठून आणावे, या गोष्टी जर करू म्हटले तर जशा व्हावयाच्या नाहीत त्याप्रमाणे जरी तू या स्थितीकाळी संहार करू म्हणतोस तरी ते बहुत करून होणार नाही. देवा, 4 प्रहर दिवस भरला नसताच कोणत्या तरी वेळी किंवा माध्यान्ह काळी सूर्य मावळला आहे का? अखंडित असे जे आपण काळ त्या आपणास 3ही वेळा म्हणजे उत्पत्ती, स्थिती व लय आहेत, परंतु त्या 3ही वेळा आपापल्या समयास पूर्ण सामर्थ्यवान आहेत. ज्या वेळेस उत्पत्ती व्हावयास लागते त्यावेळी स्थिती व प्रलय या दोन्ही अवस्था नाहीशा होतात. स्थितीच्या वेळेस उत्पत्ती व प्रलय या दोन्हीही दिसत नाहीत.
प्रलयाच्या वेळेला उत्पत्ती व स्थिती या दोहोंचा लोप होतो. ही अवस्था कशानेही बदलत नाही. असा हा क्रम अनादी काळापासूनचा आहे. म्हणून आज तर स्थितीकाळी जग हे भोगाच्या भरात वागत आहे. म्हणून या स्थितीकाळी तू काळरूप श्रीकृष्ण त्या जगाचा संहार करशील हे माझ्या मनाला पटत नाही. तेव्हा खुणेने देव म्हणाले, अर्जुना, फक्त या दोन्ही सैन्यांचेच आयुष्य संपले आहे. ते मी तुला प्रत्यक्ष दाखविले. त्यांच्याशिवाय इतर सर्व लोक आपापल्या योग्य काळी मरण पावतील. हा इशारा देण्यास देवाला जितका वेळ लागला, तितक्या वेळात अर्जुनाने पुन्हा पूर्वीप्रमाणे सर्व लोक सुखरूप असलेले पाहिले. मग अर्जुन म्हणावयास लागला, देवा, या विश्वरूपी सोंगाचा तू सूत्रधार आहेस. हे सर्व जग पुन्हा पूर्वस्थितीला आले ना? परंतु या तुझ्या खेळात दुःख सागरात पडलेल्या जीवांना तू ज्या प्रकाराने बाहेर काढतोस, ती तुझी कीर्ती मी आठवीत आहे. वारंवार आपली कीर्ती आठवीत असताना आम्ही ब्रह्मसुखाचा सोहळा भोगतो व त्या भोगात हर्षरूप अमृताच्या लाटांवर आम्ही लोळत आहोत. देवा, जग हे जगल्यामुळे तुझ्या ठिकाणी प्रीती धरीत आहे आणि त्या दुष्टांना तुझ्यापासून अधिकाधिक नाश आहे. त्रिभुवनातील राक्षसांना तू साक्षात मृत्यूच आहेस, म्हणून ते भयाने 10 दिशांच्या पलीकडे पळून जातात. बाकीचे देव, सिद्ध, किन्नर, फार काय सांगावे, हे स्थावर जंगमात्मक जे जग आहे ते सर्व तुला आनंद भरीत होऊन नमस्कार करीत आहे. श्रीकृष्णा, येथे हे राक्षस तुमच्या चरणांना शरण न येता कोणत्या कारणामुळे दूर पळून गेले आहेत? हे तुम्हाला तरी काय विचारायचे? एवढे तर आमच्याही लक्षात येण्यासारखे आहे. हे पहा, सूर्य उगवला असता अंधार कसा टिकाव धरणार? तू आत्मप्रकाशाची खाण आहेस आणि आमच्या पुढे प्रत्यक्ष प्रकट झाला आहेस, म्हणून सहजच राक्षसांची दुर्दशा उडाली आहे. इतके दिवस हे आम्हाला काहीच समजत नव्हते. हे तुझे अगाध सामर्थ्य आत्ताच आमच्या नजरेस येत आहे. ज्याच्यापासून अनेक सृष्टींच्या पंक्ती व प्राणीमात्रांच्या समुदाय रूप वेली उत्पन्न होत असतात, त्या महत ब्रह्माला आपली इच्छा प्रसवली आहे. देवा, आपण अमर्याद तत्वरूप असून आपले अस्तित्व त्रिकाला बाधित आहे. आपण अंतर्रहित असून आपल्या गुणांची गणती नाही. आपण अखंड निष्प्रतिबंधपणाने सर्वत्र व्याप्त आहात व आपण देवांचे राजे आहात. हे नित्य कल्याण रूप देवा, तू त्रैलोक्याला आश्रय आहेस. तू अविनाशी आहेस. देवा, सत व असत तूच आहेस व त्या पलीकडील जे तेही तूच आहेस. तू प्रकृती व पुरुषांचे मूळ आहेस. महत्त्वाचा शेवटही तूच आहेस. तू जन्मरहित आहेस. तू सगळ्यांच्या पूर्वीचा आहेस. तू सर्व जगाचे जीवन आहेस आणि जीवांचा शेवटही तुझ्यातच होतो. भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याच हाती आहे. हे जीवांशी अभिन्नतेने असणाऱ्या देवा, श्रुतीच्या नेत्रांना म्हणजेच ज्ञानाला गोचर होणारे असे जे स्वरूप सुख ते तू आहेस. त्रैलोक्याला आधारभूत जी माया, त्या मायेला आधार तूच आहेस. तुला श्रेष्ठ असे आश्रयस्थान म्हणतात आणि प्रळयकाळच्या शेवटी माया ही तुझ्या स्वरूपी लीन होते. तुझ्याकडून सर्व विश्व विस्तारले गेले आहे. ज्या तुला अनंत रूपे आहेत त्या तुझे वर्णन कोणी करावे? देवा, जगात काय एक तू नाहीस. तू कोणत्या ठिकाणी नाहीस. तू जसा असशील तसा तुला नमस्कार असो. अनंता, तू वायू आहेस व जगाचे शासन करणारा यमही तूच आहेस. सर्व प्राण्यांच्या समुदायात असणारा जठराग्नीही तूच आहेस. देवा, तू वरुण, चंद्र व जगत उत्पन्न करणारा ब्रह्मदेव आहेस व त्या ब्रह्मदेवाचा श्रेष्ठ असा आदिजनकही तूच आहेस. हे जगन्नाथा, आणखी जे जे म्हणून काही ज्याला रूप आहे अथवा नाही ते सर्व तूच आहेस. म्हणून तशा त्या तुला मी नमस्कार करतो. अशा प्रीतियुक्त अंतःकरणाने अर्जुनाने भगवंताची स्तुती केली. मग पुन्हा म्हणाला, प्रभू, तुला नमस्कार असो. पुन्हा त्या मूर्तीला त्याने साद्यंत पाहिले आणि पुन्हा म्हणाला, प्रभू, तुला नमस्कार असो. त्या मूर्तीच्या एक एक अवयवाचे भाग पाहता पाहता त्याच्या अंतःकरणास समाधान वाटले आणि पुन्हा म्हणाला, प्रभू, तुला नमस्कार असो. या सर्व स्थावर जंगमात्मक जगामध्ये अखंडित जो प्रभू, त्याला त्याने पाहिले आणि पुन्हा म्हणाला, प्रभू,
तुला नमस्कार असो. अशी ती अनंत व अद्भुत रूपे जो जो आश्चर्यकारक रीतीने अर्जुनाच्या पुढे प्रकट होत होती, तो अर्जुन प्रभू तुला नमस्कार असो, नमस्कार असो असेच म्हणत होता. याहून दुसरी स्तुती त्याला आठवेना आणि निवांतपणाने राहावे हेही सहन होईना. कसा प्रेमभावाने तो नमस्कार नमस्कार अशीच गर्जना करीत होता ते कळतच नाही. याप्रमाणे अर्जुनाने हजारो नमस्कार केले व पुन्हा म्हणाला की हे माझ्या समोर असणाऱ्या श्रीहरी तुला नमस्कार असो. देवाला पाठ व पोट आहे की नाही याचा विचार करून आम्हाला काय प्रयोजन आहे. परंतु महाराज, पाठमोरा जो तू त्या तुला नमस्कार असो. माझ्या पाठीमागे जसा तू आहेस म्हणून मी आपल्यास पाठमोरे असे म्हणतो. परंतु परमेश्वरा, जगाशी समोर अथवा पाठमोरे होणे हे तुझ्या ठिकाणी संभवत नाही, कारण जगत रूप तूच आहेस. आता वेगवेगळ्या अवयवांचे वर्णन करण्याचे मला कळत नाही. याकरिता सर्व चराचर बनून सर्वांच्या आत आत्मरूपाने तूच आहेस त्या तुला नमस्कार असो. अनंत बळाच्या आवेशाचे तू ठिकाण आहेस व तुझ्या पराक्रमाला मोजता येत नाही. तू तिन्ही काळी सारखा एकरूप असतोस आणि सर्व देवांच्या रूपाने तूच आहेस. ज्याप्रमाणे सर्व पोकळीत आकाश हे पोकळी होऊन असते, त्याप्रमाणे तू सर्वांना व्यापून सर्व झाला आहेस. हे सर्व त्रिभुवन केवळ तूच आहेस. परंतु क्षीर समुद्रावर जशा क्षीराच्या लाटा असतात, त्याप्रमाणे त्रिभुवन हे तुझ्या ठिकाणी आहे. म्हणून देवा, तू या सर्व जगाहून वेगळा नाहीस हे माझ्या खरोखर अनुभवाला आले. तर आता देवा, सर्व तूच आहेस. परंतु एवढा मोठा तू असूनही आम्ही तुला कधीच जाणले नाही आणि त्यामुळे आम्ही तुझ्याशी असलेले आप्त संबंधांचे नाते लक्षात घेऊन त्या दृष्टीने तुझ्याशी वागणूक ठेवली. अरे अरे, ही फारच अनुचित गोष्ट झाली की मी सडा घालण्याच्या कामी अमृताचा उपयोग केला. लहानसे शिंगरू घेऊन त्याच्या मोबदल्यात कामधेनूच देऊन टाकली. तू म्हणजे आम्हाला प्रत्यक्ष परिसाचा खडकच लाभला होतास, पण तो फोडून आम्ही त्याचा उपयोग भिंतीचा पाया भरण्याच्या कामी केला. आम्ही कल्पवृक्ष तोडून त्याचे शेत राखण्याकरिता कुंपण केले. मला तू चिंतामणी नामक रत्नांच्या खाणीचा लाभ झालास, परंतु त्या रत्नांचा उपयोग ओढाळ गुरांना हाकण्याकडे केला. याच तऱ्हेने तुझी प्राप्ती झाली असतानाही ती प्राप्ती तू स्नेही म्हणून मी व्यर्थ घालविली. आजचीच प्रत्यक्ष गोष्ट पहा की हे युद्ध कसले व काय किमतीचे आहे. पण तू मूर्तिमंत परब्रह्म असताही तुला या युद्धात मी सारथी केले आहे. तडजोड करण्याकरिता कौरवांच्या घरी आम्ही तुला पाठविले. अशा प्रकारे तू प्रत्यक्ष जागृत दैवत असून देखील तुला आम्ही तडजोडीसारख्या सामान्य व्यवहाराकरिता खर्ची घातले. तू योग्याचे समाधी सुख आहेस. मी कसा मूर्ख की हे मी जाणले नाही व तुझ्या तोंडावर तुला वर्मी लागेल असे भाषण मी करीत होतो. या विश्वाचे अनादी मूळ जो तू ज्या सभासदांमध्ये बसत होतास तेथे जे शब्द नातलगांशी बोलत असताना शोभतील त्या शब्दांनी आम्ही तुझ्याशी विनोद करीत होतो. आम्ही केव्हा तरी तुझ्या घरी येत होतो तेव्हा तू स्वतःच आमचे आदरातिथ्य करून आम्हास मान देत होतास. तरी सुद्धा तुझ्याशी अतिपरिचय असल्यामुळे आम्ही उलट तुझ्यावरच रुसून बसत होतो. देवा, तू पाया पडून आमची समजूत केली पाहिजेस असा आम्ही हट्ट करीत होतो. या हट्टाप्रमाणे आम्ही तुझ्याशी अनेक गोष्टी केल्या. मी तुझा जिवलग मित्र या नात्याने तुझ्या पुढे पाठ करून बसत होतो. श्रीकृष्णा, ही काय आमची योग्यता होती? पण महाराज, आम्ही चुकलो. देवाशी दांडपट्टा खेळत होतो, आखाड्यात देवांशी कुस्ती करीत होतो व सोंगट्या खेळताना धिक्कारूनही बोलत होतो. हातघाईवर येऊन देवांशी भांडत होतो. जी चांगली वस्तू असेल ती झटपट मागत होतो. तू देव तर सर्वज्ञ, पण तुला देखील शहाणपणाच्या गोष्टी सांगत होतो. त्याचप्रमाणे आम्ही तुझे काय लागतो असे म्हणत होतो. हा अपराध असा आहे की जो त्रिभुवनातही मावणार नाही. परंतु देवा, मी तुझी शपथ वाहून सांगतो की हे अपराध आमच्या हातून नकळत म्हणजेच अज्ञानामुळे झाले. जेवणाच्या वेळी देव माझी खरोखर प्रेमाने आठवण करीत असे, पण माझा निर्लज्ज गर्व पहा की मी फुगूनच बसत होतो.
देवाच्या अंतःपुरात खेळताना मनात शंका धरीत नव्हतो. इतकेच काय, तुझ्या बिछाण्यावर जाऊन तुझ्या शेजारी निजत होतो. कृष्णा म्हणून तुला हाक मारित होतो. तू एक यादव आहेस असे तुला समजत होतो व तू जाण्यास निघाला असताना तुला आम्ही आपली शपथ घालीत होतो. मी तुझ्याबरोबर तुझ्याच आसनावर बसत होतो. तू सांगितलेली गोष्ट मानित नव्हतो. असल्या गोष्टी अतिपरिचयामुळे पुष्कळ घडल्या. आता काय एक म्हणून सांगावे, मी सर्व अपराधांची रास आहे. म्हणून हे प्रभू, तुझ्या समक्ष अथवा तुझ्या पश्चात ज्या अनेक वाईट गोष्टी माझ्या हातून घडल्या असतील, त्या आई ज्याप्रमाणे मुलाचे सर्व अपराध पोटात घालते त्याप्रमाणे तू पोटात घालाव्यास. कोणत्याही एखाद्या वेळी जेव्हा नद्या गढूळ पाण्याचे लोट घेऊन येतात, तेव्हा समुद्राच्या पाण्याने त्या गढूळ पाण्याच्या लोटास आपल्या पोटात सामाविले पाहिजे. त्यास दुसरा उपाय नाही. त्याप्रमाणे प्रीतीने अथवा चुकीने माझ्याकडून देवाला जी विरुद्ध भाषणे बोलली गेली ती तू सर्व सहन करावीस. तुझ्यात क्षमावान स्वभावामुळे पृथ्वी या प्राणीमात्रांना धारण करणारी झाली आहे. तुला विनंती करावी तितकी थोडीच आहे. तरी आता हे अगम्य श्रीकृष्णा, मी जो आपल्याला शरण आलो आहे त्या मला या अपराधाची क्षमा करावी. महाराज, आता मी तुझे यथार्थ महात्म्य जाणले. हे परमात्म्या, तू या स्थावर जंगमात्मक जगाचे उत्पत्ती स्थान आहेस. विष्णू, शंकर इत्यादी दैवतांचा तू श्रेष्ठ देव आहेस व वेदांनाही शहाणपणा शिकविणारा मूळ गुरु तूच आहेस. तू फार गंभीर अंतःकरणाचा आहेस व तू सर्व प्राण्यात सारखा आहेस. तू सर्व गुणांमध्ये बिनजोड आहेस व तुझ्यासारखे दुसरे कोणीही नाही. तुझ्या बरोबरीचे कोणी नाही हे सांगावयास कशाला पाहिजे. तुझ्यापासून झालेल्या आकाशात सर्व जग सामावले आहे. त्या तुझ्या बरोबरीला दुसरा काही पदार्थ आहे असे बोलण्याची लाज वाटली पाहिजे. अशा प्रसंगात तुझ्याहून कोणी मोठे आहे असे म्हणण्याची गोष्टच कशाला हवी. म्हणूनच या त्रिभुवनात नाव घेण्यासारखा तूच एक आहेस. तुझ्या तोडीचा दुसरा कोणी नाही व तुझ्यापेक्षा अधिक कोणी नाही. तुझे महात्म्य खरोखर लोकोत्तर आहे. त्याचे वर्णन कसे करावे ते समजत नाही. याप्रमाणे अर्जुनाने भाषण केले आणि नंतर देवास साष्टांग नमस्कार केला. त्यावेळी त्याच्यात अष्टसात्विक भाव भरून आले. मग त्याची वाचा सद्गदित होऊन तो म्हणावयास लागला, प्रसन्न हो, प्रसन्न हो. देवा, मला अपराधरूपी समुद्रातून बाहेर काढ. तू सर्व जगाचा मित्र असून तू आमचा एक नातेवाईक आहेस असे समजून मी तुला कधीही मान दिला नाही. सगळ्या देवांचा जो तू ईश्वर, त्या तुझ्या ठिकाणी तुला सारथी करून प्रभुत्व गाजविले. सर्वांकडून वर्णन करण्यास तू एकच योग्य आहेस. तेव्हा वास्तविक पाहता मीच तुझे वर्णन करणे योग्य होते. पण माझ्यावर तुझे प्रेम असल्यामुळे सभेमध्ये तू माझेच वर्णन करीत होतास. तेव्हा मी गर्वाने चढून जाऊन अधिकच बडबड करीत होतो. आता अशा माझ्या हातून घडलेल्या अपराधांना मर्यादा नाही. याकरिता माझ्यावर प्रसाद म्हणून माझ्या चुकांपासून माझे रक्षण करा. देवा, ही सुद्धा विनंती करण्याची योग्यता माझ्या अंगी कुठे आहे. परंतु लहान मूल ज्याप्रमाणे आपल्या बापाशी सलगीचे भाषण करते त्याप्रमाणे मी तुमच्याशी सलगीचे भाषण करीत आहे. आपल्या मुलाच्या किती जरी चुका झाल्या तरी बाप ज्याप्रमाणे दुजेपणा सोडून त्या सहन करतो त्याप्रमाणे महाराज, माझे अपराध आपण सहन करा. बरोबरीचा स्नेही आपल्या स्नेहाकडून काही उपवर्ध झाला असता त्याविषयी काहीच मनात न घेता सहन करतो. त्याप्रमाणे महाराज, मी केलेली सर्व अविचारी कृत्ये आपण सहन करा. स्नेहाच्या ठिकाणी स्नेही सन्मानाची मुळीच इच्छा करीत नाही. त्याप्रमाणे आपण आमच्या घरी उच्चिष्ट काढले, त्याची आपण क्षमा करावी. जिवलग स्नेहाची गाठ पडल्यावर मग आपण भोगलेले जे संकटाचे सर्व प्रसंग ते त्यास सांगावयास काहीच संकोच वाटत नाही. ज्या पतिव्रतेने आपल्याला शरीराने व प्राणाने सर्वस्वी प्रेमपूर्वक पतीला अर्पण केले, तिची व पतीची भेट झाली असता ज्याप्रमाणे तिच्या मनातील कोणतीही गोष्ट पतीला सांगितल्या वाचून तिच्याने राहावत नाही, महाराज, त्याप्रमाणे मी तुम्हाला माझे मागील सर्व अपराध क्षमा करण्याची विनंती केली. माझा आणखी काही एक सांगावयाचा हेतू आहे. मी विश्वरूप दर्शनाचा हट्ट केला. हा जो देवाशी मी लढिवाळपणा केला तो माझा लढिवाळपणाचा हट्ट
आपण जे प्रेमळ भक्तांचे मायबाप त्या तुम्ही पुरविला. कल्पवृक्षांची झाडे अंगणामध्येच कौतुकाने लावून द्यावीत, अथवा कामधेनूचे वासरू खेळावयास आणून द्यावे, किंवा मी नक्षत्रांच्या फांद्यांनी डाव खेळावा, मला चेंडू म्हणून खेळावयास चंद्र द्यावा, हा माझा सर्व हट्ट माझ्या आई तू सिद्धीस नेलास. ज्या अमृताच्या थेंबाकरिता कष्ट पडतात त्या अमृताचा पाऊस आपण 4 महिने पाडलात व सर्वच पृथ्वी पेरणीस लायक करून तिच्यामध्ये पाभारीच्या प्रत्येक तासात चिंतामणी नावांची रत्ने पेरलीत. महाराज, याप्रमाणे मला आपण कृतकृत्य केलेत. तुम्ही माझे पुष्कळ लाड पुरवलेत व जे शंकर व ब्रह्मदेव यांनी कानांनी देखील ऐकले नाही ते तुम्ही मला प्रत्यक्ष दाखविले. ज्याचे उपनिषदांना दर्शन नाही अशी आपल्या जीवातील गुह्य गोष्ट तुम्ही माझ्याकरिता उघड केली. कल्पाच्या आरंभापासून तो आजची घटका धरून एवढ्या काळात माझे जितके जन्म होऊन गेले त्या सर्व जन्मांच्या आत मी झाडा घेऊन पाहत आहे. पण विश्वरूपाचे दर्शन ऐकलेले किंवा पाहिलेले आढळतच नाही. बुद्धीची जाणण्याची शक्ती कधी याच्या अंगणात सुद्धा येत नाही व अंतःकरणाला कल्पना सुद्धा करता येत नाही. अशा स्थितीत डोळ्यांना पाहावयास मिळावे ही गोष्टच कशाला बोलावयास पाहिजे. हे पूर्वी कधीही पाहिले नाही अथवा ऐकले नाही. ते हे आपले विश्वरूप तुम्ही माझ्या डोळ्यांना प्रत्यक्ष दाखविलेत, त्यामुळे माझे मन आनंदित झाले. परंतु आता अशी जीवामध्ये इच्छा आहे की तुझ्याशी गोष्टी कराव्यात व तुझे सानिध्य भोगावे व तुला आलिंगन द्यावे. या सर्व गोष्टी या विश्वरूपाबरोबर करू म्हटले तर अनंत मुखांपैकी कोणत्या एका मुखाबरोबर बोलावे. तुझ्या विश्वरूपी शरीराला मर्यादा नसल्यामुळे कोणाला व कसे आलिंगन द्यावे. एवढ्याकरिता वाऱ्याबरोबर पळणे जमणार नाही, किंवा आकाशाला आलिंगन देणे घडणार नाही, किंवा समुद्रामध्ये जलक्रीडा करणे शक्य नाही. याकरिता माझ्या मनात या विश्वरूपाविषयी भय उत्पन्न झाले आहे. म्हणूनच एवढा हट्ट पुरवावा की आपण प्रकट केलेले विश्वरूप आता परत आवरून घ्यावे. स्थावर जंगमात्मक जग मजेने हिंडून पाहावे व त्या हिंडण्यात बऱ्याचशा हाल अपेष्टा भोगल्यावर घरी सुखाने विश्रांती घेत राहावे. त्याप्रमाणे तुझे अफाट विश्वरूप पाहिल्यानंतर तुझे श्यामसुंदर चतुर्भुज रूप हे आम्हास विश्रांतीची जागा आहे. आम्ही योगमात्राचा अभ्यास करावा व त्या योगाने याच अनुभवाला यावे. आम्ही शास्त्रांचा अभ्यास करावा, परंतु त्या शास्त्रांचा सिद्धांत हाच चतुर्भुज रूप आहे. आम्ही सर्व यज्ञ करावेत, परंतु त्याचे फळ हेच चतुर्भुज रूप मिळावे. आमच्या सर्व तीर्थयात्रा याच करिता असोत. आणखी जे जे काही दानपुण्य आम्ही करू त्याच्या फळाच्या ठिकाणी तुझे चतुर्भुज रूप हेच फळ होय. याप्रमाणे त्याच रूपाची आवड आहे, म्हणून तेच पाहण्याकरिता लगबग आहे. ती अडचण आपण लवकर दूर करा. हे अंतःकरणातील सर्व गोष्टी जाणणाऱ्या देवा, सर्व विश्व बसविणाऱ्या देवा व भजले जाणारे जे देव त्या देवांच्या देवा, मला प्रसन्न हो. त्या चतुर्भुज श्यामसुंदर रूपाचा नीलवर्ण कसा निळ्या कमळाला रंगविणारा, आकाशासही निळा रंग देणारा व इंद्रनील नावाच्या रत्नाला निळ्या रंगाचे तेज दाखविणारा आहे. ज्याप्रमाणे पाचूच्या रत्नास सुगंध उत्पन्न व्हावा अथवा आनंदासच हात फुटावेत, त्याप्रमाणे भगवंतांचे शरीर शोभत होते. ज्याचा मुलगा होऊन मांडीवर खेळल्यामुळे मदनास सौंदर्य प्राप्त झाले, ज्या भगवंतांच्या मस्तकाने मुकुटाला शोभा आली, ज्या भगवंतांच्या शरीराने शृंगारास अलंकार प्राप्त झाला, आकाशमंडळात इंद्रधनुष्याच्या वर्तुळात जसा मेघ आवरलेला असतो त्याप्रमाणे वैजयंती माळेने श्रीकृष्ण आवरले गेले. कशी ती उदार गदा की जी गदा असुरांना नेहमी मोक्षपदाला नेते. गोविंदा, तुमचे सुदर्शन चक्र खरोखर सौम्य तेजाने कसे शोभत आहे. महाराज, ते आपले चतुर्भुज श्यामसुंदर रूप पाहण्यास मी उत्सुक आहे. म्हणून आता आपण हे प्रचंड विश्वरूप आवरून ते चतुर्भुज रूप धारण करावे. हे विश्वरूपाचे सोहळे भोगून माझे डोळे शांत झाले. आता ते डोळे श्री कृष्णमूर्ती पाहण्याकरिता अत्यंत उत्सुक होत आहेत. या डोळ्यास त्या सगुण कृष्णमूर्तीशिवाय इतर काही पाहणे आवडत नाही.
ते सगुण रूप यास पाहावयास मिळाले नाही तर या विश्वरूपाची माझ्या डोळ्यांना काहीच किंमत वाटत नाही. आम्हाला ऐहिक व पारलौकिक भोगाच्या ठिकाणी किंवा अगदी मोक्षाच्या देखील ठिकाणी श्यामसुंदर मूर्ती वाचून दुसरे काही नाही. म्हणून देवा, आता तू तसाच चतुर्भुज हो व हे विश्वरूप आटोपते घे. अर्जुनाचे हे बोलणे ऐकून विश्वरूपधारी परमात्म्याला चमत्कार वाटला आणि तो म्हणाला, असा दुसरा कोणीच अविचारी पाहिला नाही. ही कोणती वस्तू तुला प्राप्त झाली आहे, तिच्या प्राप्तीचा आनंद मानित नाहीस. उलट एक कल्ली मनुष्यासारखा भिवून काय बोलतोस ते कळत नाही. आम्ही जेव्हा सहजच प्रसन्न होतो तेव्हा आपल्या शरीरापर्यंत सुद्धा भक्ताने म्हटलेले त्याच देतो. अर्जुना, कोणास आपला जीव अर्पण केला अशी गोष्ट कुठे घडली आहे का? आज तो माझा सर्व जीव एकत्र गोळा करून तुझ्या इच्छेकरिता हे एवढे विश्वरूप मूर्तीचे रूप तयार केले आहे. आमची प्रसन्नता तुझ्या आवडीमुळे वेडी झाली आहे की काय हे कळत नाही. म्हणून आम्ही गुप्त विश्वरूप जगात प्रसिद्ध केले. ते हे माझे माये पलीकडील स्वरूप सर्व अमर्याद वस्तूंपेक्षा अमर्याद आहे व कृष्णादिक जे अवतार होतात ते येथूनच होतात. हे स्वरूप केवळ ज्ञान तेजाचेच बनलेले आहे व विश्व हे केवळ त्याचे स्वरूप आहे. या स्वरूपाला कधी अंत नाही व ते कधी ढळतही नाही व ते सर्वांचे मूळ आहे. हे विश्वरूप तुझ्याशिवाय पूर्वी दुसऱ्या कोणी ऐकलेले किंवा पाहिलेले नाही, कारण हे कोणत्याही साधनांनी प्राप्त होण्यासारखे नाही. वेद या विश्वरूपाला जाणण्याच्या मार्गाला लागले व ते मौन धारण करून बसले. यज्ञ स्वर्गापासूनच माघारी गेले. साधकांनी याच्या प्राप्तीचा त्रास पाहिला म्हणून त्यांनी योगाभ्यास टाकला. अध्ययनाने विश्वरूप पाहण्याची योग्यता येत नाही. पूर्ण आचरलेली सत्कर्मे मोठ्या उत्कंठेने विश्वरूप प्राप्तीकरिता धावली, पण त्या बहुतेकांनी मोठ्या कष्टाने सत्यलोक गाठला. तपांनी विश्वरूपाचे ऐश्वर्य पाहिले आणि आपला उग्रपणा उभ्या उभ्याच टाकून दिला. याप्रमाणे जे विश्वरूप तप वगैरे साधनांपासून अमर्याद अंतरावर राहिले, असे जे विश्वरूप ते तू काही एक श्रम न पडता जसे पाहिलेस तसे या मृत्यूलोकात कोणासही पाहावयास मिळणार नाही. आज ध्यानरूप संपत्तीकरिता जगात तूच एक संपन्न आहेस. असले श्रेष्ठ भाग्य ब्रह्मदेवाच्याही अंगी नाही. म्हणून विश्वरूप प्राप्तीने तू आपल्याला धन्य समज व या विश्वरूपाची भीती मुळीच बाळगू नकोस. या विश्वरूपा वाचून काही चांगले मानू नकोस. अर्जुना, प्रत्यक्ष अमृताचा समुद्र भरलेला असला आणि अकस्मात कोणी तेथे प्राप्त झाला, मग आपण यात बुडून मरून जाऊ म्हणून कोणीतरी त्याचा त्याग करील का? अथवा एखादा मनुष्य सोन्याच्या डोंगराजवळ प्राप्त झाला असता, हा एवढा मोठा सोन्याचा डोंगर आपल्याला नेता येत नाही असे म्हणून त्याचा त्याग करणे योग्य आहे का? दैवयोगाने चिंतामणी नावाचे रत्न अंगावर धारण करावे व ते ओझे म्हणून ज्याप्रमाणे टाकून द्यावे, किंवा आपल्याला पोसवत नाही म्हणून ज्याप्रमाणे कामधेनू हाकलून द्यावी, अथवा चंद्र आपल्या घरी आला असता तुझ्या योगाने फार उकडते म्हणून त्याला जा असे म्हणावे, अथवा तू सावली पाडतोस म्हणून पलीकडे जा असे सूर्यास जसे म्हणावे, त्याप्रमाणे हे महातेजरूपी विश्वरूपी ऐश्वर्य आज तुझ्या हाती सहज आले आहे असे असून येथे तू कासावीस का होत आहेस? हे अडाण्या, तुला काही कळत नाही. अर्जुना, आता तुझ्यावर काय रागवायचे? प्रत्यक्ष अंग सोडून पडछायेला आलिंगन देण्यासाठी तू जात आहेस. विश्वरूप हे माझे खरे रूप नाही का? पण त्या ठिकाणी मन साशंक करून क्षुल्लक असे जे चतुर्भुज रूप त्या ठिकाणी तू प्रेम धरतोस हे बरे नाही. तुझे हे ठरलेले मत की विश्वरूप हे भयंकर आहे व चतुर्भुज रूप हे सुंदर आहे, हे मत तू टाकून दे. या सगुण रूपाविषयी प्रेम कदाचित करशील तर करू नकोस. हे विश्वरूप जरी भयंकर व अक्राळ विक्राळ आणि अवाढव्य असे आहे, तरी चतुर्भुज रूपापेक्षा हे विश्वरूप माझे खरे रूप असल्या कारणाने हेच उपासनेला योग्य आहे असा तू पक्का निश्चय कर. कंजूस मनुष्य आपले सर्व लक्ष ज्याप्रमाणे आपण पुरून ठेवलेल्या द्रव्याच्या साठ्यापाशी जखडलेले ठेवतो आणि मग केवळ देहाने आपले इतर सर्व व्यवहार करीत असतो,
किंवा पंख न फुटलेल्या पिल्लांच्या जवळ त्या घरट्यात आपला सर्व जीव ठेवून त्या पिल्लांची आई जशी आकाशात संचार करण्याकरता जाते, अथवा गाय डोंगरात चरत असते परंतु तिचे सर्व लक्ष घरी आपल्या वासरावर अडकून राहिलेले असते, त्याप्रमाणे या विश्वरूप ठिकाणीच तू आपले प्रेम ठेव. बाकी वर बाह्यातकारी मनाने बाहेरच्या मैत्रीच्या सुखापर्यंत आमच्या चतुर्भुज श्यामसुंदर मूर्तीचा उपभोग घे. परंतु अर्जुना, या विश्वरूपापासून आपल्या सद्भावास दुसरीकडे कुठे जाऊ देऊ नकोस. एवढे आमचे एक सांगणे तू विसरू नयेस, हेच तुला वारंवार सांगणे आहे. हे विश्वरूप पूर्वी कधी न पाहिलेली गोष्ट, म्हणूनच तुला याचे भय उत्पन्न झाले आहे. ते भय टाक व या विश्वरूपाच्या ठिकाणी प्रेम साठवलेले राहू दे. आता तुझ्या म्हणण्यासारखे करू. अर्जुना, मागील सगुण रूप तू खुशाल पहा, असे सर्व बाजूंनी ज्याला मुखे आहेत असा विश्वरूप परमात्मा म्हणाला. राजा धृतराष्ट्रा, असे वाक्य बोलता क्षणीच देव पुन्हा मनुष्य झाले, यात काही मोठेसे आश्चर्य नाही. परंतु श्रीकृष्णास अर्जुनाविषयीचे जे प्रेम होते त्या प्रेमाचेच मोठे आश्चर्य आहे, असे संजय म्हणाला. श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म होतेच, असे असून सुद्धा त्या परब्रह्म श्रीकृष्णाने विश्वरूपा एवढे आपले सर्वस्व अर्जुनाच्या हाती दिले. असे असून ते विश्वरूप अर्जुनाला आवडले नाही. ज्याप्रमाणे एखाद्या वस्तूचा स्वीकार करून मग ती वाईट म्हणून टाकून द्यावी, किंवा ज्याप्रमाणे अस्सल रत्नात काहीतरी खोड काढीत बसावे, अथवा मुलीला पाहून मग ती आपल्याला पटत नाही असे ज्याप्रमाणे म्हणावे, तसेच अर्जुनाने केले. श्रीकृष्णांनी आपल्या चतुर्भुज सगुण देहाचा विश्वरूपा एवढा विस्तार केला. या गोष्टीवरून अर्जुनाविषयी श्रीकृष्णाच्या प्रेमाची वाढ कशी होती हे स्पष्ट दिसते. अर्जुनाला देवांनी विश्वरूप दाखविले, हा त्याला अतिउत्कृष्ट उपदेश केला. सोन्याची लगड मोडून त्याचा जसा आपल्या इच्छेनुरूप दागिना करावा, व मग तो दागिना जर आपल्याला मनाला आवडला नाही तर तो पुन्हा जसा आटवून टाकावा, त्याप्रमाणे शिष्याच्या प्रीतीकरिता वरील दृष्टांताप्रमाणे गोष्ट घडली. प्रथम सगुण श्रीकृष्ण मूर्ती होती, त्याचे विश्वरूप केले. ते अर्जुनाच्या मनाला येईना, मग सगुण कृष्णरूप पुन्हा आणले. इथपर्यंत शिष्याने दिलेला त्रास सहन करणारे गुरु कोणत्या देशात आहेत? परंतु देवाचे अर्जुनाविषयी कसे प्रेम आहे ते कळत नाही, असे संजय म्हणाला. मग श्रीकृष्णाने विश्वरूपाचा पसारा घालून आपल्या सभोवती जे अलौकिक योगाचे तेज प्रकट केले होते, तेच त्याने पुन्हा त्या सगुण कृष्ण रूपात एकत्र करून साठविले. ज्याप्रमाणे त्वम हे सर्व पद तत्पदाच्या अर्थामध्ये समावते, त्याचप्रमाणे म्हणजेच अल्पज्ञ असे जे पद ते सर्वज्ञ अशा पदात सामावते. अथवा वृक्षाचा सर्व आकार जसा बीजाच्या कणात साठवतो, अथवा जीवाची जागृत अवस्था ही स्वप्नाच्या सर्व विस्ताराला ज्याप्रमाणे गिळते, त्याप्रमाणे तो विश्वरूपाचा विस्तार श्रीकृष्णांनी आपल्यात सामावून घेतला. ज्याप्रमाणे सूर्यादिकांचे तेज हे सूर्यादिकांच्या बिंबात सामावते, किंवा मेघांचे समुदाय आकाशामध्ये लीन होतात, अथवा राजा धृतराष्ट्रा समुद्राची भरती समुद्राच्या पोटात गडप होते, त्याप्रमाणे कृष्णाकृतीच्या रूपाने जी विश्वरूप रूपी वस्त्राची घडी होती ती अर्जुनाच्या पसंतीकरिता देवांनी उकलून दाखविली. तेव्हा एखादे वस्त्र विकत घेणारे गिराईक जसे त्या वस्त्राची लांबी, रुंदी व रंग सहज पाहते, त्याप्रमाणे अर्जुनाने या विश्वरूपरूपी वस्त्राची लांबी, रुंदी व रंग सहज नीट पाहिली. त्यावेळी अर्जुनाकडून वस्त्र घेतले जाण्याचा संभवच नाही, म्हणून देवांनी विश्वरूपरूपी वस्त्राची सगुण कृष्णमूर्ती रूपी पुन्हा घडी केली. त्याप्रमाणे आपल्या वाढीच्या अतिशय विस्ताराने ज्या कृष्णरूपाने विश्व जिंकले होते, ते विश्वरूपाने वाढलेले कृष्णरूप पुन्हा शांत, सगुण व सुंदर असे झाले. श्रीकृष्णाने पुन्हा मर्यादित सगुण रूप धारण केले, पण घाबरलेल्या अर्जुनाला धीर दिला. त्यावेळी स्वप्नात स्वर्गात गेलेला मनुष्य जसा अकस्मात जागा व्हावा, तसे अर्जुनास आश्चर्य वाटले. अथवा गुरुकृपा झाल्याबरोबर प्रपंचाचे सर्व ज्ञान ओसरल्यावर जसे एक ब्रह्म मात्र स्फुरते, त्याप्रमाणे विश्वरूप ओसरल्यावर अर्जुनाने कृष्णमूर्ती पाहिली.
त्या अर्जुनाला मनात असे वाटले की माझ्या आणि चतुर्भुज श्रीकृष्ण मूर्तीच्या आड मध्ये जो विश्वरूपाचा पडदा होता तो पलीकडे निघून गेला, हे चांगले झाले. जसा काही काळाला जिंकून आला किंवा प्रचंड वाऱ्यास मागे हटविले अथवा आपल्या हातांनी 7 समुद्र पोहून उतरून आला, अर्जुनाने विश्वरूपानंतर कृष्ण रूपाला पाहून आपल्या मनाने असा फार आनंद मानला. मग सूर्य मावळल्यावर पुन्हा आकाशात चांदण्या प्रकट होतात, त्याप्रमाणे अर्जुन हा लोकांसहित पृथ्वी पाहावयास लागला. अर्जुन पाहावयास लागला तो ते कुरुक्षेत्र तसेच होते. दोन्ही बाजूंना नातलग मंडळी तशीच पूर्वीप्रमाणे उभी होती. योद्धे शस्त्रांचे व अस्त्रांचे वर्षाव करीत होते. त्या बाणांच्या मांडवा आत रथ पूर्वीप्रमाणेच स्थिर होता व घोडे हाकण्याच्या जागी लक्ष्मीकांत श्रीकृष्ण विराजमान झाले होते. पराक्रम करणे हा ज्याचा खेळ आहे, त्या अर्जुनाने याप्रमाणे पूर्वी जसे होते तसे कृष्णाचे रूप पाहिले. मग श्रीकृष्णास म्हणाला, आता मी जगलो असे मला वाटते. माझे ज्ञान बुद्धीला सोडून भयाने रानोमाळ झाले होते आणि मन हे अहंकारासह परागंदा झाले होते. इंद्रिये विषयांकडे धावण्याचे विसरली होती व वाचाही प्राणास मुकली होती. याप्रमाणे शरीररूपी गावात दुर्दशा उडाली होती. ती बुद्धी, मन व इंद्रिये सर्वच पुन्हा टवटवीत होऊन आपल्या मूळ पदावर आली. आता श्रीकृष्णा यांना जिवंतपण प्राप्त झाले असा त्याने मनात आनंद मानला व मग तो कृष्णास म्हणाला, महाराज, तुमचे हे मनुष्य रूप एकदाचे माझ्या दृष्टीस पडले. हे देवादिदेवा, हे रूप दाखविणे म्हणजे मी जे चुकलेले मूल, त्या मला तू जी माझी आई, तिने माझी समजूत घालून मला स्तनपानच दिले. विश्वरूपी समुद्रात जो मी हाताने लाटे मागून लाट आक्रमित होतो व गटांगळ्या खात होतो, तो मी या आपल्या चतुर्भुज मूर्तीरूप किनाऱ्यास आता लागलो. हे द्वारकेच्या राजा, विश्वरूप दर्शनानंतर या चतुर्भुज रूपाची भेट ही भेट नव्हे, तर मी जे सुकावयास लागलेले झाड त्याच्यावर होणारा मेघांचा वर्षावच होय. तहानेने पिडलेला जो मी, त्या मला हा चतुर्भुज श्रीकृष्ण म्हणजे अमृताचा सागरच अकस्मात मिळाला. आता माझा जगण्याविषयीचा संशय दूर झाला. माझ्या हृदय देशात आनंदाच्या वेलीची लावणी होत आहे. आज सुखाची व माझी गाठ पडत आहे. या अर्जुनाच्या भाषणाबरोबर भगवंत म्हणाले, हे काय बोलतो आहेस? तू विश्वरूपाच्या ठिकाणी प्रेम ठेवून सगुणाकडे ये. मग या सगुण मूर्तीला नुसत्या देह सामग्रीने भेटावे. सुभद्रापती अर्जुना, ही जी तुला आम्ही मागे शिकवण दिली होती ती तू विसरलास. अविचारी अर्जुना, एवढा मोठा सोन्याचा पर्वत, पण तो एकदा का प्राप्त झाला म्हणजे त्याचे काही महत्व वाटत नाही, अशी जी मनाची समजूत होते ती चुकीची आहे. तरी आम्ही तुझ्या पुढे जे विश्वरूप दाखविले ते शंकराला सुद्धा अनेक तपे केली तरी प्राप्त होत नाही. योगी हे अष्टांग योगासारख्या संकटांना तोंड देऊन शिणतात, परंतु ज्या विश्वरूपाच्या दर्शनाचा प्रसंग त्यांना येत नाही, ते विश्वरूप एखाद्या वेळी तरी थोडेसे आम्ही केव्हा पाहू असे चिंतन करताना देवांचा काळ जातो. आशारूप ओंजळ हृदयरूप कपाळावर ठेवून चातक पक्षी जसे आकाशाकडे पाहतात, त्याप्रमाणे देव व मनुष्य हे विश्वरूप दर्शनाच्या उत्कंठेने आतुर होऊन 8ही प्रहर विश्वरूपाची भेट होईल का म्हणून घोकीत बसतात. परंतु विश्वरूपासारखी गोष्ट कोणी स्वप्नात सुद्धा पाहिली नाही. असे हे विश्वरूप तू आज प्रत्यक्ष सुखाने पाहिलेस. अर्जुना, या विश्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही साधनांचा लाग नाही. 6 शास्त्रांसह वेद लाग न लागल्याने या विश्वरूपापासून मागे हटले. मी जो विश्वरूप, त्या माझ्याकडे चालत येण्याला तपांच्या सर्व समुदायाला सुद्धा सामर्थ्य नाही. तू जशा विस्ताराने मला पाहिलेस तसा मी दानांनी दिसण्यास खरोखर कठीण असून यज्ञांनीही मी तसा पाहण्यास सापडत नाही. तू ज्या विस्ताराने मला पाहिलेस तसाच मी एकाच प्रकाराने पाहावयास सापडतो व तो प्रकार हाच की जर भक्ती येऊन चित्ताला वरील तरच मी पाहावयास सापडतो, हे लक्षात ठेव. तीच भक्ती अशी की पावसाच्या वृष्टीस पृथ्वी वाचून जशी निराळी गतीच ठाऊक नसते तशी, म्हणजे त्या भक्तीला माझ्या वाचून दुसरा विषयच नाही अशी.
अथवा सर्व जलरूप संपत्ती घेऊन भागीरथी जशी समुद्राचा शोध करीत करीत एकनिष्ठेने समुद्रास मिळून पुन्हा मिळतच आहे, त्याप्रमाणे सर्व भावांच्या समुदायांसह अनावर प्रेम मद्रूप होऊन एकसारखे माझ्यामध्ये प्रवेश करते. क्षीर समुद्र जसा काठावर व मध्येही एकसारखा दूधमयच असतो, त्याचप्रमाणे मी सारखा सर्वव्यापी आहे. त्याप्रमाणे माझ्यापासून तो मुंगीपर्यंत सर्व स्थावर जंगमात्मक जगामध्ये भजनाला माझ्याशिवाय दुसरे काही नाही, याबद्दल शंकाच नाही. असे ज्यावेळी होईल त्याच क्षणाबरोबर मी म्हणजे भगवंत विश्वरूप आहे असे कळेल, आणि असा मी समजल्यावर साहजिक रीतीने मी तसा विश्वरूप दिसेन. मग काष्ठात घर्षणाने अग्नी उत्पन्न झाल्यावर काष्ठ हा शब्द नाहीसा होऊन ते काष्ठच जसे मूर्तिमंत अग्नी बनते, अथवा जोपर्यंत सूर्याने उदय केला नाही तोपर्यंत आकाशच अंधार होऊन असते, मग सूर्योदय झाल्यावर ते आकाशच एकसारखे प्रकाश होते, त्याप्रमाणे माझे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर अहंकाराची येरझार संपते आणि अहंकाराचा नाश झाल्यावर द्वैतही जाते, हे लक्षात ठेव. मग मी, तो आणि सर्व विश्व हे एक मीच स्वभावतः आहे, अशा ऐक्यभावाने तो माझ्यामध्ये सामावला जातो. जो भक्त माझ्या एकट्याकरिताच शरीराने कर्मे आचरतो आणि ज्याला जगामध्ये माझ्या वाचून दुसरे काही चांगले नाही, ज्याचा इह परलोक हे सर्व केवळ मीच होऊन राहिलो आहे व ज्याने आपले जगण्याचे प्रयोजन माझीच प्राप्ती होणे हेच ठरविले आहे, तो भूते ही भाषा विसरला, कारण त्याच्या दृष्टीला माझ्याशिवाय दुसरा विषय नाही, म्हणून तो निर्वैर झाला. आता तो सर्व ठिकाणी मला ओळखून माझीच भक्ती करतो. असा जो भक्त आहे त्याचे हे शरीर ज्यावेळी पडते त्यावेळी तो मीच होऊन राहतो. उदरामध्ये जगत असल्यामुळे दोंदिल झालेले व करुणेच्या रसाने रसाळ असे जे श्रीकृष्णदेव ते याप्रमाणे बोलले, असे संजय धृतराष्ट्रास म्हणाला. याप्रमाणे श्रीकृष्ण बोलल्यानंतर तो अर्जुन आनंदरूपी धनाने थोर झाला आणि श्रीकृष्णाच्या चरणांचे सेवन करण्यात जगामध्ये तोच एक चतुर राहिला. त्याने देवाच्या दोन्ही मूर्ती चित्तामध्ये चांगल्या न्याहाळून पाहिल्या, तेव्हा विश्वरूपापेक्षा कृष्णाच्या सगुण रूपामध्ये फायदा आहे असे त्यास आढळून आले. परंतु त्याच्या या समजुतीला देवाने मान दिलाच नाही, कारण विश्वरूपापेक्षा चतुर्भुज रूप बरे नव्हे असे श्रीकृष्ण म्हणाले. चतुर्भुज रूपापेक्षा विश्वरूप बरे ही गोष्ट स्थापित करण्याकरिता एक दोन चांगल्या युक्ती श्रीकृष्णांनी दाखविल्या. त्या युक्ती ऐकून अर्जुन मनात म्हणतो, या दोन्ही रूपांमध्ये कोणते बरे आहे ते देवाला आता यापुढे विचारू. याप्रमाणे मनात विचार करून आता तो प्रश्न विचारण्याचा चांगला प्रकार स्वीकारील. ती कथा पुढे आहे ती ऐकावी. निवृत्तीनाथांच्या पायांच्या कृपेने ती कथा सोप्या अशा ओवी छंदात मजेने सांगण्यात येईल असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मी शुद्ध भावनारूप ओंजळीत ही ओव्यारूपी मोकळी फुले भरून विश्वरूपाच्या दोन्ही पायांवर अर्पण केली असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अध्याय 11 समाप्त. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु.